उलट तपासणीमध्ये जर का तुम्हाला सांगायचं असेल तुमच्यावर कोणी दबाव टाकून ही साक्ष तुम्हाला द्यायला लावत आहे किंवा याकरता तुम्हाला मारहाण होत असेल तर तुम्ही आता बोलू शकता। सर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय सुरुवातीपासून। आज हा प्रकाश साक्ष द्यायला येणार होता म्हणून त्याला विरोधी पक्षांनी इतकी मारहाण केली आहे। न्यायाधीश महोदय खोटं आहे। माझा काय संबंध? हिला प्रत्येक गोष्टीत मला मध्ये खेचायचंय का? ऑर्डर ऑर्डर, गप्पा बसा। तुम्हाला बोलायची संधी मिळेल तेव्हाच बोला। या बोलतायत ते खरं आहे का? या बोलतायत ते खरं आहे का? नाही। मारलंय पण या म्हणतायत त्यांनी नाही मारलं। मग मग कोणी मारलंय तुम्हाला? सिद्धिराज गाडे पाटलांनी मारलंय मला। साहेब यापुढे माझं काय होईल मला माहित नाही हो। व्यंकीला मी ओळखतो, मी त्याला मदतही केली पण त्यामध्ये मीच अडकलो साहेब। साहेब मला सोडवावं यातून, साहेब मला सोडवा, माझा काही संबंध नाही। साहेब व्यंकीवरती कसला आरोप आहे ते मला माहित नाही हो। साहेब साहेब मला यातून सोडवावं साहेब। ह्याला ताबडतोब मेडिकल हेल्पची गरज आहे, त्यावर ऍक्शन घ्या। आजच्या दिवसाचं कामकाज इथे स्थगित करण्यात येत आहे। सई अगं सावकाश, काय झालं? तुला तहान लागली का? दमलीयस का तू? नाही नाही नाही, मला तर भूक लागली म्हणून मी पाणी प्यायले। आणि मी दमणार कशाला? मी तर महाराणी आहे, मी कुठे काय काम करते? मी नाही दमणार। मी काही करू का तुझ्यासाठी? चहा करू? अरे वा, मला चहा द्यायचं सुचलं तुम्हाला? नाहीतर मी काय करणार होती माहितीये का? चहा पत्ती खाणार होते, त्याच्यावर पाणी पिणार होते आणि मग असं 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 करते की चहा तयार। हसू येते तुला? बरोबर आहे, मी तर काय, मी जोकर, माझ्यावर हसायलाच पाहिजे, दुसरं काय करणार? सॉरी सई, मी तुझ्यासाठी पटकन चहा करते। सई ऐक ना, मला तिथून चहा साखरेचा डबा देतेस? देते की, मी तुमची सेवकच। दमून आले मी, पण सेवा तुमची सगळी मी करणार। देते हा, हे घ्या डबे घ्या। डबे देण्यासाठीच तर मी आता इथे आहे ना। घरामध्ये डबे द्या, बाहेर जाऊन डबे पोचवा। माझ्यावरनं एक फिल्म निघणार आहे, सासवडची डबेवाली, तेच करायला पाहिजे मी आयुष्यात। सई,
मी काल तुझ्यासोबत तिथे डबा द्यायला आली नाही म्हणून तू चिडली आहेस का माझ्यावर, रुसली आहेस का? थोडीशी. पण अगं बरं झालं काल तू नाही आलीस. माहितीये का काल काय झालं? मी डबा पोचवायला गेले ना, तिथे मला एक माणूस भेटला. मी काय म्हणते, मला जरा पाणी मिळेल का? एवढी मोठी पर्स घेऊन आलाय तुम्ही, पाणी घेऊन येता नाही आलं तुम्हाला? अहो मी दुरून आले आणि त्या रिक्षावाल्याने मला भलतीकडे सोडलं. मी अख्खं चालत आले इकडे. द्या ना जरा पाणी. एक काम करा, इथे डाव्या साईडला पाणपोई आहे. उजवीकडे येते. हा मग तिथेच पाणपोई आहे, तिकडे पाणी प्या आणि जा घरी. असला नमुना होता. म्हणजे त्याच्याशी कितीही चांगलं बोलायचा प्रयत्न करा, कितीही प्रेमाने बोला, काहीतरी तिरकं बोलायचा, काहीतरी खुसपट काढायचा. ऍक्च्युली मी म्हटलं की तेच जरा ट्राय करून बघूया असं वागून काय एक आत्मिक आनंद मिळतोय ते, म्हणून तुला हा डेमो दिला. सई असं नको ना ग वागूस. मला कोणाची तरी आठवण येते. कोणाची? ए आजी, तू जरा जास्तच बोलतेस हल्ली. माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलत जा, नाही तर काठीच फेकून देईन तुझी, सांगतोय. हा संतोष बस. उगाच फाडले ते वृद्धाश्रमाचे फॉर्म, उद्याच घेऊन येतो. बस दादा. एका जवळच्या व्यक्तीची, इतकी जवळची की आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो. जाऊ दे. सॉरी, मला वाटलं नव्हतं की या गोष्टीमुळे तू ट्रिगर होशील. पण मला एक कळत नाही की ललिता काकूने तरी एवढ्या प्रेमाने बनवलेल्या नारळाच्या वड्या तिकडे त्या कंजूस माणसाकडे का पाठवल्या? सई, तू नक्की कोणाच्या घरी गेली होतीस? इथेच सासवडमध्येच एक घर आहे. असं मोठं घर होतं, म्हणजे आपल्या बंगल्यासारखं नाही, असं एखाद्या चित्रातलं वाटावं ना असं होतं. अंगण, पडवी, म्हणजे असं माणसांनी भरलेलं घर वाटेल असं होतं. पण आत गेले आणि कळलं ना कशी माणसं राहतात ते. सई अगं, जाऊ दे ना. एका माणसावरून अख्ख्या घराची परीक्षा कशाला? कदाचित त्या घरातील इतर माणसं खूप चांगली असतील आणि ललिता काकूंच्या खूप जवळची पण असतील. आणि कोणाच ठाऊक, तू जर का त्या घरातल्या कोणत्या माणसांना ओळखायला लागलीस तर तुझीही त्यांच्याशी चांगली मैत्री होईल. मैत्री होईल की नाही काय माहिती नाही, चांगली असतील की नाही तेही काही माहिती नाही, पण तुझ्या एवढी चांगली तर नक्की नसणार आहेत तनू. तू किती चांगली आहेस अगं. बरं मला चहा देतेस ना? हो, बनवते. अधिराज अधिराज अधिराज, पण एकदम 100 नंबरी काम झालं बघा. एक बरं झालं पप्पा की प्रकाशने ऐनवेळी जबाब बदलवला. अहो दुसरं काय करणार होता तो? तुम्ही त्याला धमकावलंच होतं असं ना. खरं तर ना त्याने कोर्टात यायला नको, पण असं तो कोर्टात आला, फायदा आपलाच झाला.